आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राजकारणापलीकडे जाऊन समाजाला एकत्र गुंफण्याचे काम जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा निर्माण होतो. याचंच एक जिवंत उदाहरण पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमिर भैया पठाण यांच्या नियोजनाखाली आयोजित शाही इफ्तार पार्टीने केवळ उपवास सोडण्याचा कार्यक्रम न राहता तो सामाजिक ऐक्याचा आदर्श वस्तुपाठ ठरलाय. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आयोजित या दावत मध्ये पलूस तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर सर्व धर्मीय बांधव एकाच पंक्तीत बसून इफ्तारमध्ये सहभागी झाले होते. यामुळे रामानंद नगरच्या भूमीत बंधुभावाचे एक अनोखे नातं अधोरेखित झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदीप कदम म्हणालेत, आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांची माणसं आहोत. त्यांनी नेहमीच जातीपाती पलीकडचा समाज घडवण्याचे स्वप्न पाहिले. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. तालुक्यातील तरुणांनी वैयक्तिक हेवेदावे आणि राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे तरच भविष्यात आपण एक प्रबळ ओळख निर्माण करू शकू. हा रमजानचा महिना आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि बरकत घेऊन येऊ. या कार्यक्रमाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद बाजूला सारून विविध पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पलूस पोलीस स्टेशन, केदारदादा पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी, मिलिंद पाटील तालुकाध्यक्ष भाजप, नईम पठाण नगरसेवक कराड, तौफिक मुल्ला संचालक पलूस बाजार समिती, मुझफ्फर संधी जिल्हाध्यक्ष कामगार सेल राष्ट्रवादी, तसेच हरीश वडार, नौशाद पठाण, शाहबाज नदाफ, राहुल पाटील, कुलदीप वारे, अंकुश गस्ते, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, अर्जुन भडंगे, विजय परबत, अभिजित कदम, संजय शिंदे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमिर भैया पठाण यांनी सर्वांचे स्वागत केले आणि या कार्यक्रमामागची सामाजिक भावना स्पष्ट केले. सूत्रसंचालन अभिजित सावंत यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार कृष्णा मिठारी यांनी मानले. हा सोहळा केवळ इफ्तार पार्टी नव्हता तर तो पलूस तालुक्यातील विस्कळीत समाज मन एकत्र साधण्याचा एक यशस्वी प्रयत्न होता. प्रदीप कदम यांच्या शब्दांनी आणि आमिर भैयांच्या नियोजनाने या कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त करून दिले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.